फळशेतीमध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव असलेल्या युवा प्रगतशील शेतकरी ऋषिकेश डहाणे यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या शेताच्या तार कंपाऊंडवर त्याचबरोबर शेतातील झाडांवर फॅशन फ्रूटची लागवड केली आहे। त्यातून आत्मविश्वास मिळवत या नव्या फळशेतीचा विस्तार करत आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या फळांची लागवड देखील या युवा शेतकऱ्यांनी केली आहे। फॅशन फ्रूट शेतीमध्ये रुजवलेले हे फळ बाजारपेठेमध्येही रुजवण्याची फॅशन युवा शेतकऱ्यांना दाखवून या फॅशन फ्रूटमध्ये वर्षाला लाखो रुपयाचं उत्पादन घेत आहे। चला तर मग जाणून घेऊया या फॅशन फ्रूट बद्दलची अधिकची माहिती प्रगतशील शेतकरी ऋषिकेश डहाणे यांच्याकडून। नमस्कार, मी ऋषिकेश डहाणे। आपण बघतोय हे कंपाऊंड आहे, चेनलिंग जाळी आहे। त्या जाळीवरती आपण पॅशन फ्रूटचे वेल चढवलेत। तर बऱ्यापैकी आता चहाला एक चांगला पर्याय म्हणून आपण या फळाकडे बघतोय। याच्यामध्ये तयार झाल्यावरती कट केल्यावरती आतनं जो पल्प निघतो त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं सरबत बनू शकतं। रसना नावानं थोडंसं प्रचलित आहे, कृष्ण कमळ पण याला संबोधलं जातं। आणि बऱ्याचदा मी असा विचार करतो की प्रत्येक गोष्टीतनं मनी जनरेट झाला पाहिजे, पैसे जमा झाले पाहिजेत। त्या हिशोबाने आपण बऱ्यापैकी जिथं जिथं कंपाऊंड, जिथं जिथं गेट आहेत, जिथं मोठी झाडं आहेत तिथं पण आपण त्या झाडांवरती, वडाच्या झाडावर पण आपण पॅशन फ्रूट चढवलंय आणि याला 50 ते 60 रुपये पर किलो रेट मिळणं अपेक्षित आहे, मिळतातही। याची व्यापारी लागवड सुद्धा सध्या व्हायला लागलेली आहे आणि या पिकापासून आपल्याला एक निश्चितच एक चांगला दर्जाचा बाय प्रोडक्ट बनवून सुद्धा आपण स्टोअर करून लोकांना तो देऊ शकतो। अगदीच जनरली आपण असं पकडलं की 1 एकरच्या चेनलिंग जाळीवरती आपण जर हे चारी बाजूने सोडलेलं असेल आणि आपल्याला व्यवस्थित रेट जर मिळाले तर आपल्याला ह्या कंपाऊंड पासून सुद्धा 1, 2 ते 3 लाख रुपये मिळायला काही हरकत नाही। तर आता याच्या जातीविषयी पर्टिक्युलर सांगायचं झालं, याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत। एक रेड कलरमध्ये, एक येलोइश कलरमध्ये, अशा 1, 2, 3 वाण आहेत। आपण हा जो व्हरायटी लावलेली आहे आता ही इथं जवळच नर्सरी आहे आपल्या उडतरी गावामध्ये, तिथून ह्याची रोपं आणलेली होती, त्याची लागवड केलेली होती। अजून याच्यातले 2 वेगवेगळे आणि मी केरळवरून परवा आणलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनी कुठली व्हरायटी मार्केटला चांगली चालते त्याचा अभ्यास करून खरं तर त्याची लागवड करायला हरकत नाही। ऋषिकेश डहाणे यांनी शेताच्या बांधावर असलेल्या तार कंपाऊंडवर फॅशन फ्रूट लावले। आतापर्यंत अनेक तोडे या फॅशन फ्रूटचे त्यांनी केले आहेत। फॅशन फ्रूट शेती लागवड पद्धत आणि एकूण व्यवस्थापन पाहिल्यानंतर आपणही याची शेती करू शकतो असा विश्वास त्यांना वाटला आणि त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर असलेल्या तार कंपाऊंडवर केलेल्या फॅशन फ्रूटमधने लाखोचं उत्पादन घेतलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।